सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. हरेन आणि साहिल ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नयन पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फुल टॉस, त्याच्यावरती मात्र आक्रमण करू शकले नाही. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय फाईन लेग रिजन मध्ये. खराब चेंडू होता. नयन यांचा पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला, परंतु त्याच्यावरती मात्र आक्रमण करू शकले नाहीयेत. एक धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला मात्र स्वीप केलाय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेच्या षटक मार्गस्थ आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करू शकणार नाहीये मित्रांनो तुम्ही, कारण की अशी गोलंदाजी जर तुम्ही केली तर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जाणार, यात मात्र शंका नाहीये. दरम्यान नयन यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला देखील खराब चेंडू आहे. यावेळेला यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जातोय वाईड +4. पंजा खोलतायत. 5 धावा अतिरिक्त ऍड होत आहेत. चेंडू आणि धावसंख्या पुढे सरकते ती धावफलकावरती 10. गोलंदाजी नयन यांची. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला बिमर आहे. पंच नो बॉल घोषित करतायत. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाठवलाय. नो +4 म्हणजे पुन्हा एकदा 5 धावा. येतोय चौकार. 4 धावा. साहिल स्ट्रायकिंग एंडला साहिल आहेत आणि 15 धावा धावफलकावरती. खराब गोलंदाजी नयन यांची. बिमर चेंडू एकदा हाताळलाय. आता पुन्हा एकदा बिमर चेंडू हाताळला तर गोलंदाजाला मात्र इथे दंडित केलं जाईल. दरम्यान नयन यावेळेला चांगला चेंडू आहे. यावेळेला थोडीशी लेंथ मागे टाकली. अशी गोलंदाजी करणं गरजेचं असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक नौका खेळाडू जरूर आहे नयन, परंतु आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. दरम्यान नयन यांचा हा चेंडू. यावेळेला मात्र स्लोअर वन चेंडू होता. ऑन साइडला खेळलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सज्ज आणि फलंदाज बाद होत आहेत. सूरज यांची खेळी मात्र इथे समाप्त. रिटर्स दोन्ही टीम कॅप्टन आपण आले लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. चला नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स बोथ टीम कॅप्टन कम ऑन दी स्टेज.
गोलंदाजी मार्कवरती नयन आहेत आणि एक विकेट मात्र इथे मिळवून दिली नयन यांनी. धावसंख्या जर पाहिली तर 15. नवीन बॅटर अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती. दरम्यान आल्या आल्या विकेट करायचा प्रयत्न अक्षय यांचा. बॅट आणि बॉलचा मात्र प्रॉपर कनेक्शन नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये मात्र चेंडू जाताना पाहायला मिळतोय. चांगला पिकअप अँड थ्रो. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक. धावसंख्या जर पाहिली तर 16 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 56 धावांचा मात्र पाठलाग करतोय सुपर किंग्स हा संघ. आणि पहिल्या षटकामध्ये मात्र 16 धावा. शेवटचा बॉल नयन टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंच सांगतायत की षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होत आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर एक गडी बाद 16 धावा. पहिले 2 चेंडूंमध्ये 14 धावा होत्या, परंतु त्यानंतर मात्र 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या नयन यांनी. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल नयन यांचं. चला टीम मीटिंग करू नका वॉरियर्स टीम. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. रिक्वायर रन रेट प्रत्येक षटकामागे 10चा आहे. पाहूयात हे जे रिक्वायर रन रेट आहे ते मेंटेन ठेवलं जाईल का सुपर किंग्स टीमकडून. गोलंदाजी मार्कवरती आहेत गोलंदाज दिलीप. काय आता कोणासोबत येणार आहे? कोणासोबत येतोय? काय पाहिजे? पाणी पाहिजे. अजून लेडीज वगैरे कोण नाही या तुम्ही या. आता पण आलो तरी काय नाही. हा जवळपास सकाळपासून जर पाहिलं तर मला वाटतं जवळपास 3 ते 4 फ्री हिटची संधी होती आणि एकही बॉलवरती मात्र मोठा फटका आला नाहीये. यावेळेला देखील फ्री हिट होती आणि फ्री हिटचा फायदा घेऊ शकले नाहीत बॅटर. धावसंख्या जर पाहिली तर 20 वरती जाऊन पोहोचली. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत हरेन. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जातोय आणि पंच मात्र इथे दंडित करताना पाहायला मिळतात गोलंदाज दिलीप याला. वाईड बॉल. एकवीस धावा धाव फलकावरती. 21 ऑन बोर्ड. यावेळेला लो फुलटा चेंडू होता. चांगला चेंडू आहे पर फक्त दिशा दिली. पॉइंट सीझन मध्ये नयन आहेत तिथे. चांगला पिकअप अँड थ्रो. गोलंदाजी मार्कवरती आपण दिलीप यांना पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. नेक्स्ट मॅच स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स अशी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन. यावेळेला चांगला चेंडू आहे. थोडेसे बॅकफुटला गेले आणि पॉईंट्समध्ये कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद देखील मागत होते वाईड बॉलची, परंतु पंच सांगतायत की हा निर्धाव चेंडू आहे. दिलीप यांचा हा पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साईड मध्ये खेळलेला फटका. मिड ऑफ रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक. चांगलं षटक मार्गस्थ आहे दिलीप यांचं.
एकही मोठा फटका लगावू दिला नाही या षटकामध्ये. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. धावसंख्या 23 वरती. रिक्वायर रन रेट थोडासा पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 20 चेंडू आणि 33 धावांची गरज. यावेळेला अल्टीपल्टी खेळलेत. गॅपमध्ये चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कल्टी 4 धावांसाठी चौकार. दिलीप यावेळेला समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय. फटका लाजवाब आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हाय हँडसम सिक्सर. आणि 23 धावांची गरज. असं वाटत होतं की दिलीप यांचं हे षटक खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळेल, परंतु 2 चेंडूंवरती मात्र त्या षटकाची दशा आणि दिशा मात्र इथे बदलली हरेन यांनी आणि धावसंख्या पोहोचवली 33 वरती. पाहूयात 18 मध्ये 23 धावांची गरज आहे. गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल पाहूयात वॉरियर्स या संघाकडून. चला नेक्स्ट मॅच साठी नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स अशी नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत का? कॅप्टन आले का रे? चल ना मग इथे कोणा बोला. चला नाणेफेकीचा कॉल करूयात. स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स. स्ट्रायकर्स हा संघ मात्र पहिली मॅच जिंकलेला आहे. सुपर हिटर्स हा संघ मात्र पहिली मॅच आजच्या दिवसातील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यूट्यूब लाईव्ह कॅमेरामॅन जरा इकडे कव्हर करायचं आहे स्टेजवरती. संघर्ष आणि शिवप्रतिष्ठान अशी असं कॉल करायचं आहे. पाहूयात स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स अशी मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पाहूयात नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने झुकतोय. संघर्ष कोण कॉल करेल? येस स्ट्रायकर्स संघ कॉल करेल. संघर्ष इज अ कॉल आणि संघर्ष. स्ट्रायकर्स 11 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि आपला जो निर्णय आहे तो त्वरित सांगायचा आहे. फिल्डिंग करायची आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या 6 चेंडू 24 धावांची गरज होती आणि तू स्वतः गोलंदाजी करत होतास. मनामध्ये काय चालू होतं तुझ्या की शेवटच्या 1 चेंडू 4 धावांवरती जेव्हा मॅच गेली, गणेशने खूप चांगली फलंदाजी केली आणि मला वाटतं तू 5वा चेंडू जो हाताळला आणि जिथे ती धाव घेतली गेली तिथे तुझा कॉन्फिडन्स थोडासा वाढला. काय सांगशील त्या षटकाबद्दल? हाँ, 5वां जब बॉल डाला तो बहुत ही अच्छा बॉल गया वो, और छठे बॉल के लिए सिर्फ नॉर्मल रखा और बैट्समैन आउट हो गए. यस नक्कीच थोडीशी शेवटच्या चेंडूवरती बोटं देखील फिरवली होती आणि परिणामी ती मॅच आपण जिंकली. आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल समोरच्या टीमला? 40 ते 45 पर्यंत. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि लगातारची दुसरी विनिंग पाहायला मिळेल तुमच्या टीमकडून. हो नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू. सुपर स्ट्रायकर्स सुपर हिटर्स या टीमकडे आपण जाऊयात. प्रथम आता फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? 60 प्लस.
असे कोणते फलंदाज आहेत जे 60 ते 65 धावांपर्यंत तुम्हाला मजल मारून देतील? प्रवीण आहे, आकाश आहे, परत किरण आहे, राजूभाई आहेत, रुपेश आहेत. सकाळच्या सत्रापासून मी बघतोय 55 ते 60 धावांपर्यंत, 60च्या 58च्या पुढे कोणी गेलेलं नाहीये. जर 60 धावा प्लस मारल्या तर मात्र एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच, आणि आमच्याकडे तसे बॉलर पण आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आजच्या दिवसातील पहिली मॅच खेळताय, रखरखत ऊन आहे आणि हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. ऑल दी बेस्ट बोथ टीम. थँक्यू. जाऊयात मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच सुपर किंग्स विरुद्ध वॉरियर्स. तब्बल 56 धावांचा पाठलाग करतोय सुपर किंग्सचा संघ. आणि आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती पाहायला मिळते ती 34 धावा. 34 ऑन बोर्ड. 56 धावांचा पाठलाग करतोय. 3 गडी बाद 34. बॅटर आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडवरती राकेश चौधरी आणि अक्षय भोसले. हरेश यांची मात्र खेळी ते समाप्त झालेली होताना पाहायला मिळाले. जर अजूनही धावसंख्येची आवश्यकता पाहिली तर 14 चेंडू 22 धावांची, म्हणजे कुठे ना कुठे कमबॅक मिळून दिलाय गोलंदाज दीपक यांनी या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी दीपक यांची. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे. यू मिस. चेंडू मात्र डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचवलाय. दीपक चांगली कामगिरी दाखवत आहेत. असं वाटलं होतं की सुपर किंग्स हा संघ सहजरित्या मॅचमध्ये पकड मजबूत करेल, परंतु या षटकाने मात्र सामन्याची दिशा मात्र बदलताना पाहायला मिळाले. दीपक यावेळेला लो फुलटा चेंडू होता. ऑन साईडला खेळलेत. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि कॅच मात्र इथे सुटतोय आणि इथे मात्र दिल तुटतोय. आता ही कॅच सोडले की मॅच सोडले हे येणारे पुढील षटकामध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 इथे समाप्त. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 36 धावा. धावफलकावरती 12 चेंडू आणि अजूनही आवश्यकता 20 धावांची. 12-20चं समीकरण आहे. काय मॅच रंगली आहे. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आहे आणि पहिली मॅच देखील रंगतदार पाहायला मिळाली. ही मॅच देखील रंगतदार पाहायला मिळते. रिक्वायर रन रेट पुन्हा एकदा 10 वरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. चला वॉरियर्स टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ घालू नका. नागेश गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग पॉवर प्ले आहे का पंच? येस, बॅटिंग पॉवर प्ले आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलेत गोलंदाज नागेश. तर स्ट्रायकिंग एंड वरती आहेत बॅटर अक्षय. पाहूयात 12 चेंडू 20 धावा. हे षटक खूप महत्वाचं आहे. इथून पुढे मॅचची दशा आणि दिशा बदलणार यात मात्र शंका नाहीये. दरम्यान यावेळेला अशा पद्धतीने खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. मिड ऑनचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि तिथे मात्र एक चांगला वेल जज कॅच पकडला जातोय. फलंदाज अक्षय यांचा मात्र खेळ समावतोय. भावाची मात्र इथे विकेट घेतली आहे, कॅच पकडली आहे. अक्षय
शैलेश लाड नवीन बॅटर. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 11 चेंडू 20 धावांची गरज. कोणत्या क्षणाला कोणत्या बाजूने मात्र मॅच झुकेल हे मात्र अजूनपर्यंत आपण सांगू शकणार नाही आहोत. पाहूयात. चला स्पीडअप करा वॉरियर्स टीम. जास्त वेळ घेऊ नका. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला थोडंसं पाहायला गेलो तर थर्डमॅन रिझन देखील सजवलं जात आहे डीपमध्ये. म्हणजे कुठे ना कुठे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होणार बॅटरकडून. पाहूया आता. क्षेत्ररक्षण तर खूप चांगल्या दर्जाचं सजवलं आहे. दरम्यान शैलेश पहिला चेंडू सामना करतील. यावेळेला आडव्या बॅटने पहिलाच बॉल आणि पहिलाच तडाखा शैलेश यांच्या बॅटमध्ये येतोय. 6 षटकार. काय फलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती पहिला गोल्डन 6 पाहायला मिळतोय शैलेश यांच्या बॅटमधून. परंतु कमबॅक करावं लागेल. गोलंदाजाला देखील कमबॅक करावं लागेल. एक समोर तिकट आव्हान आहे समोर आणि त्या आव्हानाला मात्र थोडंसं शांत ठेवावं लागेल. गोलंदाज थोडेसे फंबल जरूर झाले. पुन्हा एकदा त्यांच्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज चेंडू टाकण्यासाठी. सामना करते पुन्हा एकदा शैलेश लाड. यावेळेला थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंट्स रिझनमध्ये खेळलेत. एक धाव तर घेतली जाते. चांगला पिकअप अँड थ्रो. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरकते 43 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. अजूनही इथून पुढे जर एखाद दुसरा चेंडू जरी निर्धाव फेकला तरी देखील मॅचमध्ये कमबॅक करू शकतो गोलंदाज. नाही असं नाही आहे. परंतु त्यासाठी चांगला टप्प्यावरती चेंडू टाकणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय राकेश. तर गोलंदाजी मार्कवरती आहेत नागेश. राकेश विरुद्ध नागेश अशी लढत मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेला देखील विकेट करायचा होता परंतु बॅटची घेतली आतली कडा आणि फलंदाज राकेश यांचा मात्र खेळ इथे समाप्त होतोय. बॅट्समन OUT आउट.
12:20 झाले तर सूर्यदेव तापले आहेत आणि मॅच देखील तापली आहे. अंश जर तापमान जर पाहायला गेलं तर जवळजवळ 38 ते 39 अंश सेल्सिअस तापमान आहे आणि हा तापमान दुपारच्या 2 ते 3 वाजेपर्यंत 40-41 अंशापर्यंत जाताना पाहायला मिळतो. जर कोणाला पाण्याची व्यवस्था आवश्यकता असेल तर तुम्ही पाणी मागवू शकता मित्रांनो, कारण की खूप ऊन आहे आणि शरीराला जेवढं पाणी मिळेल तेवढं आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं. दरम्यान 6 चेंडू आणि 13 धावा. समोर आहे शैलेश लाड आणि गोलंदाजी मार्कवरती प्रतीश यांना आपण पाहतोय. 5 क्षेत्ररक्षक मात्र सजवले गेले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑन, एक डीप स्क्वेअर लेग अशी 5 क्षेत्ररक्षक शैलेश लाड यांच्यासाठी सजवले गेलेत. पाहूयात. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. आता मात्र डीप स्क्वेअर लेगला थोडंसं 30 यार्डच्या आतमध्ये आणलं जात आहे. काहीतरी एक आगळी वेगळी फिल्डिंग मात्र लावण्याचा प्रयत्न. पाहूयात. डीप स्क्वेअर लेग मात्र खाली आहे शैलेश लाड यांच्यासाठी. दरम्यान पहिला चेंडू, यावेळेला पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच 2 हात समांतर करतायत. ही धावा अवांतरची ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 6 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. काय मॅच चालू आहे. एका बाजूला पाहिलं तर सुपर किंग्स, तर दुसऱ्या बाजूला वॉरियर्स. वॉरियर्स संघ हा वॉरियर्स सारखी लढत देतोय. शेवटच्या क्षणाला पर्यंत मात्र झटताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेल होतोय का. आणि क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला हुलकावणी देत चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. शैलेश लाड यांच्या बॅटमध्ये येतोय. 4 धावा. चौकार. ते 48. 5 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पाहूयात. चांगली गोलंदाजी केली तर इथून देखील मॅच बनू शकते. आणि यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र दाखवलं जात आहे प्रतीश यांच्याकडून आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. खूप चांगला चेंडू, अतिशय वेगवान चेंडू जरूर टाकला पण तो अचूक टप्प्यावरती टाकला. हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे वेग असून महत्वाचं नसतं, तुमच्याकडे टप्पा कोणत्या क्वालिटीचा आहे ते महत्वाचं असतं मित्रांनो. आणि तो टप्पा मात्र इथे दाखवला. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला कशा आगळा वेगळा फटका खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेटची गरज होती. ती विकेट मात्र इथे मिळवली. शैलेश लाड माघारी परततायत. मॅच रंगली आहे. मी म्हटलं होतं मॅच संपलेली नाहीये. 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. असं वाटत होतं की सुपर किंग संघ किंग सारखी डरकाळी देतील की काय, परंतु वॉरियर संघ ते मात्र त्यांना झगडताना पाहायला मिळत आहेत, झटताना पाहायला मिळत आहेत, 2 हात करताना पाहायला मिळत आहेत. ते देखील इतक्या सहजासहजी मॅच सोडणार नाही आहेत. वॉरियर्स नावातच मात्र त्यांच्या स्ट्रगल आहे मित्रांनो. नवीन बॅटर मिलिंद भोसले. 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. आल्या आल्या इथे मात्र आता हवाई सफर करावी लागेल चेंडूला मिलिंद यांना. पाहूयात मिलिंद काय करतील आपल्या संघासाठी, परंतु गोलंदाज प्रतीश यांचं कौतुक करावं लागेल. चौकार जरूर लगावला परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना विकेट देखील मिळवून दिली शैलेश लाड यांची. त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय शैलेश मामुनकर यांच्याकडून फलंदाज मिलिंद भोसले यांच्यासाठी. पाहूया 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. काय घडेल. ओ यावेळा चांगला चेंडू आहे का नाही आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, बराच बाहेर टाकलाय आणि थोडीशी खराब लाईन मात्र पकडताना पाहायला मिळत आहेत प्रतीश. परंतु 3 चेंडू 7 धाब्यांची गरज. एका बाजूला पाहिलं तर चेन्नई सुपर किंग संघाच्या बाजूने केव्हा मॅच जाते तर कधी वॉरियर्स टीमच्या बाजूने मॅच जाते. कोणत्या क्षणी कोणता संघ जिंकेल हे मात्र
आपण अजूनपर्यंत डिसाईड करू शकणार नाही आहोत. यावेळेला फुल टॉस होता, त्याच्यावरती बॅटची घेतली कडा, परंतु काय होतंय, चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये, येतोय चौकार, 4 धावा. व्हॉट अ मॅच. प्रतीश काय करतील, परंतु भोसले आपले मात्र हौसले दाखवताना पाहायला मिळत आहेत. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार लगावलाय, आता षटकार लगावतील का. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. भोसले की प्रतीश, कोणता खेळाडू मारत वर्चस्व गाजवेल पाहूयात. हो, यावेळेला चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु तिथे मात्र लेग बाईसच्या स्वरूपामध्ये मात्र धावा ऍड होताना पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 2 धावांपर्यंत आता ही मॅच जाऊन पोहोचली आहे. या अगोदरची मॅच 1 चेंडू 4 धावांवरती जाऊन पोहोचली होती. आता ही मॅच 1 चेंडू आणि 2 धावांवरती आहे. कंपल्सरी चेस हे स्पर्धेचा नियम आहे. आता पाहूयात अमन काय करतील. अजूनपर्यंत आपला स्वतःचा खाता ओपन केला नाहीये. इथे आता संधी आहे हिरो बनण्याची. आतापर्यंत तुम्ही काय केलंय ते विसरून जावा, एक नव्याने सुरुवात करा. आयुष्य आणि क्रिकेट हे एक मंच असा आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला समान संधी मात्र इथे मिळताना पाहायला मिळते. इथे संधी आहे अमन यांना हिरो बनण्याची. 1 चेंडू 2 धावा पूर्ण केल्या तर संघ मात्र डोक्यावरती उचलून धरेल, आणि त्या डिफेंड केल्या तर प्रतीश हा यांना मात्र संघ त्यांना डोक्यावरती उचलणार, यात मात्र शंका नाहीये. पाहूयात. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र मॅच जिंकली आहे वॉरियर्स टीमने. काय मॅच झाली आहे, व्हॉट अ मॅच. अभिनंदन टीम. आणि हाडला का चेन्नई सुपर किंग्स हा संघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्याने 8 चेंडूंमध्ये 15 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटक हातात असा 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवून दिल्या. ते नागेश सावंत ठरतायत मॅन ऑफ द मॅच. तर नागेश, आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी यायचंय. काय मॅच रंगली आहे, वॉरियर्स आणि सुपर किंग्स अशी ही मॅच आपण मैदानामध्ये पाहायला मिळाली. आणि एक हाय व्होल्टेज मॅच, शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच गेली, आणि त्या मॅचवरती मात्र हरेश वॉरियर्स या टीमने मात्र आपल्याला विजय मिळवून दिला संघाला. एक चांगली मॅच. चला, नरेश सावंत मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय.
एस DJ.
मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय 4 धावा चौकार. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज दीपेश. यावेळेला फुल टॉस त्याच्यावरती मात्र आक्रमण करू शकले नाही आहेत परंतु चेंडू लेगेशीच्या बाहेर जातोय. पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल असल्या कारण मात्र अतिरिक्त धावा ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा एक सिंगल मात्र इथे कंप्लीट करताना पाहायला मिळतात दोन्ही बॅटर. 8 धावा फलकावरती आकाश शिंदे आणि प्रवीण रसाळ ही जोडी मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. संघर्ष स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स अशी चालू असलेली मॅच. यावेळेला चेंडू हवेमध्ये होता परंतु तिथे मात्र संधी होती झिलबादची परंतु क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचू शकले नाही आहेत. आणि पुन्हा एकदा सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक देखील इथे समाप्त झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती पाहायला मिळते ती 1 गडी बाद 10 धावा. दुसरं षटक करण्यासाठी देवा. देवा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं. स्ट्रायकिंग एंडवरती आकाश शिंदे सामना करतायत देवा यांचा. यावेळेला पहिला चेंडू फुल एंड डिलिव्हरी होती समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. पुन्हा एकदा विकेट माघारी परतताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होत आहेत.
यावेळेला ऑन साईडला फटका खेळले, एक धाव तर घेतली गेली, दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाही कारण की पिकअप खूप चांगला आहे. 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या. 14 धावा धावफलकावरती. यावेळेला का एक्स्ट्रा कव्हर सीझनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या लगेच प्रयत्न. क्षेत्ररक्षक फंबल जरूर होत आहेत आणि त्याचा फायदा मात्र फलंदाज घेताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. यावेळेला इनसाइड आउट खेळले तर चेंडू हवेमध्ये, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जातात. बुन बुन से घट बढ़ता है असं म्हटलं जातं. थेंबे थेंबे तळे साचे. आणि तसेच मात्र 1-1 2-2 धावा घेत मात्र धावसंख्या पुढे पाठवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला खराब चेंडू होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, पण तो बॅट आणि बॉलचा मात्र कनेक्शन झालं नाही. पण सांगतायत की वाईड बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल असल्या कारणामुळे मात्र वाईड दिला जातोय. पुन्हा एकदा 55 यस वाईड बॉल आहे आणि वाईड +1 मात्र इथे धावा ॲड होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा धावफलकावरती. फलंदाजाची पडझड जरूर झाली, परंतु आकाश आणि दीपक मात्र खूप चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केले तर थर्ड पॉईंट सीझनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला, परंतु एक धावच तिथे पुन्हा एकदा कंप्लीट केली. षटक क्रमांक 2 इथे समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेलो तर 2 गडी बाद 21 धावा. येस डीजे. सावी 12 बोर्डाची आहे ती फक्त. मग ती ओपन मध्ये खेळते का? मेसेजवर बोलते. मी तर बोलू शकत नाही ऑन कॉल. मेसेजवर बोल. यावेळेला मात्र विकेट जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा धावफलकावरती. दरम्यान नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. रुपेश तर गोलंदाजी मार्कवरती आहेत निकेश चौधरी. यावेळेला आल्या तडाखा पाहायला मिळतोय. ऑन दी अप फटका खेळले डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय लांबलचक.
यावेळेला मात्र कव्हर सीझन मध्ये फटका खेळत 1 धाव तर घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या. यावेळेला देखील बिगिड करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया झेल होतोय का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावत आहेत, श्रीकांत यादव हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, परंतु तिथे मात्र तिसरी धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावेने मात्र धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते 32 या धावसंख्येवरती. अतिशय खूप चांगली साजेशी अशी खेळी मात्र हिटर्स या टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढील चेंडू पाहूयात. यावेळेला देखील बिगिड करायचा होता, चेंडू पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये पडताना पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील, तोवर मात्र इथे 2 धावा कंप्लीट केला. बॅकअप आहे आणि चौतीस धावा धावफलकावरती. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 35 धावा धावफलकावरती. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय. नवीन गोलंदाज आनंद कदम एक डावकुराचे गोलंदाज आहेत. बॅटिंग पॉवर प्ले ऑन आहे. पाहूयात बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा कशा पद्धतीने घेतील. यावेळेला या पहिला चेंडू स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाकडून मात्र तिथे रनआउटची विकेट मात्र इथे घेतली जाते आणि फलंदाज बाद होत आहेत. मिळतील सागर त्रिभुवन. 4 गडी बाद 35 दरम्यान पुन्हा एकदा आनंद कदम गोलंदाजी मार्कवरती.
यावेळेला आल्या आल्या रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र एक चांगला झेल पकडला जातोय. शॉट थर्ड मॅन रिजन मध्ये आल्या पावली माघारी परतावं लागतंय त्रिभुवन यांना. फलंदाज बाद. ऑन आहे आणि चांगली गोलंदाजी आनंद कदम यांच्याकडून केली जाते. नवीन बॅटर पाहूयात. राजू. धावसंख्या जर पाहिली तर यावेळेला आल्या आल्या राजू यांच्या बॅटमधून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिड ऑफ रिजन मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा विकेट हॅट्रिक चेंडू आहे. पाहूया विकेट हॅट्रिक बॉलरची विकेट हॅट्रिक आहे. दरम्यान यावेळेला मात्र पंच चेंडू आहे. यस डॉट बॉल आहे. 4 चेंडू झालेत या षटकातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय गोलंदाजी करतायत आनंद कदम. यावेळेला मात्र शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकेरी धाव मिळते. 36 धावा धाव फलकावरती. 4थं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल येणं बाकी. दरम्यान शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला स्लोअर वन गती परिवर्तन. यष्ट्यांच्या मागे मात्र खूप चांगली कामगिरी श्रीकांत यादव यांच्याकडून केली जाते. पॉपिंग क्रीजच्या बाहेर आले होते बॅटर आणि लगेचच पाहिलं आणि तिथे मात्र रनआउटची विकेट घेतली जाते. फलंदाज
आहेत. नवीन बॅटर पहिली मॅच जरूर जिंकली आहे, परंतु आता दुसऱ्या विजयाच्या दिशेने देखील वाटचाल करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ अरुण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती चेंडू टाकण्यासाठी यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि तोसाच चेंडू हातात असताना पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय करताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दुसरी विकेट. करताना पाहायला मिळाले त्या षटकामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 9 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते ती 38 धावा. नवीन बॅटर राकेश. अरुण ऑन स्ट्राईक. पाहूयात विकेट हॅट्रिक घेतील का. दोन्ही विकेट फर्निचर डिस्ट्रॉय करून घेतलेले आहेत, विकेट मिळवल्या आहेत. पाहूयात तिसरी विकेट देखील कशा पद्धतीने मिळवतील. षटकारांची हॅट्रिक पाहिले आपण शंकर यांच्या बॅटमधून आणि गोलंदाजीमध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का गोलंदाज अरुण राय यांच्या गोलंदाजीतून. पाहूयात. 1000 रुपयाचं पारितोषिक बॅटर राकेश यांच्यासाठी. दरम्यान पुढील चेंडू विकेट हॅट्रिक चेंडू. यावेळेला फुल टॉस हलक्या हाताने घेऊन काढलाय. चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती. चांगला पिकअप अँड थ्रो. धावसंख्या पुढे सरकते 39 धावांवरती. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी ह्या इनिंग मधील ह्या डावातील. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत मोहित पाटील. शेवटचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने उडवला मोहित पाटील यांच्या बॅटमधून. एक मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला एक चांगला झेल टिपला जातोय आणि मोहित पाटील यांची खेळी इथे समाप्त होतीये. धक्का क्रमांक 10 लागतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 40 धावांचा पाठलाग करायचा आहे तो संघर्ष सुपर स्ट्रायकर्स या टीमला. पाहूयात 30 चेंडू 39 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने 40 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतील ह्या डावाच्या ह्या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. ऐकूयात डीजे कडून एक मधुर संगीत.
पहिला बॅट्समॅन में प्रवीण था. संतोष गाग नॉन स्ट्राइक पे था. एक रन मारा. हॅलो. मोहित पाटील. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. संघर्ष सुपर स्ट्रायकर्स विरुद्ध सुपर हिटर्स अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. 30 चेंडू आणि 40 धावांचा पाठलाग येथे करताना पाहायला मिळतोय तो संघर्ष सुपर हिटर्स हा संघ. सलामी जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाले. यावेळेला आडव्या बॅटने खेळत ऑन साइडला फटका तर लाजवाब आहे. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसरी धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. 5 धावा धावफलकावरती. सलामी जोडी प्रवीण आणि संतोष अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती मोहित पाटील पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. पॉवर प्लेच्या बाहेर आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू मात्र इथे सजवले गेले. यावेळेला अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र काही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आणि त्या कारणासाठीच मात्र इथे मात्र एक आगळावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवत असताना फलंदाज दरम्यान पुढील चेंडू मोहित पाटील टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला देखील स्विंग अँड मिस. यावेळेला थोडीशी लेंथ मागे टाकली. या अगोदरचा चेंडू थोडीसा लेंथ पुढे टाकत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पाठवला आणि हा चेंडू देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगले षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत ते मोहित पाटील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सोपं नसतं अशी गोलंदाजी करणं पॉवर प्लेच्या षटकामध्ये, परंतु ते करून दाखवत आहेत मोहित पाटील. यावेळेला स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला बॅटचा फ्लो थांबवला बॅटरने आणि पुश करो खुश रहो असा फटका खेळत असताना एकेरी धाव मात्र घेतली गेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती बिनबाद पाहायला मिळत आहेत. 40 धावांचा पाठलाग करतोय. 24 चेंडू आणि अजून जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 34 धावांची. 24-34चं समीकरण जरूर आहे. पाहूयात मॅच कशा पद्धतीने रंगेल. एक लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसातील म्हणावी लागेल, कारण की सुपर हिटर्स या टीमने मात्र एक मोठी धावसंख्या लगावू शकले नाही धावफलकावरती आणि परिणामी एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पाहूयात 24-34ची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहम. यावेळेला मात्र फुल टॉस कवच क्षेत्र निवडलंय. एक्स्ट्रा कवच रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. यावेळा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपण कॉल करणार आहोत महादेव बॉयज आणि वॉरियर्स अशी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दरम्यान धावसंख्या जर पाहिली धावपलकावरती यावेळेला पुन्हा एकदा कवच सीझन मध्ये उडवलाय. 2 क्षेत्ररक्षकच्या मधोमध चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. काय फटका सजवलाय. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येवरती चांगली फलंदाजी दाखवत आहेत बॅटर.
यावेळेला मात्र सफल होऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये, वा काय फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, परंतु स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत आणि तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. धावा कुठे ना कुठे वाचवल्या, परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये मात्र धावा येताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा इथे मात्र धावून कंप्लीट केल्या गेल्या. क्रिकेटमध्ये बॅकअप असणं गरजेचं आहे. यस, 4 धावा धावून मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकते, ती 20 या धावसंख्येवरती. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस, त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. कव्हर सीझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, धावा मिळतील त्या 2 आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते, ती 22 या आकड्यावरती. 22 थोडंसं महागडं षटक जरूर म्हणता येईल. गोलंदाज सोहम यांचा शेवटचा बॉल या षटकातील. दरम्यान यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु करू शकले नाही आहेत, कारण की बॅकअप नाही आहे. एकेरी धावं घेऊन समाधान राहावं लागते. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत महादेव बॉयज आणि वॉरियर्स. वॉरियर्स हा संघ आजच्या दिवसातील शेवटचा दुसरा सामना खेळतोय. मला वाटतं मगाशी मॅच जिंकली वॉरियर्स टीमने. पाहूयात नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने जातोय. यस, संघर्ष आणि प्रतिष्ठान असा कॉल करायचा आहे. शिवप्रतिष्ठान, यस, वॉरियर्स टीमने मात्र हा नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि आपला जो निर्णय आहे तो सांगायचा आहे. बॉलिंग फर्स्ट. पहली बॉलिंग करोगे. 5 ओवर की मैच है और ये मैच अगर देखने जाओगे तो लो स्कोरिंग मैच है. ऐसी मैच देखने मिलेगी? इससे ज़्यादा बेटर देखने को मिलेगा मैच. ऐसा कम से कम कितने रनों तक रोकने की कोशिश करोगे सामने वाली टीम को? जिस तरह से बैट्समैन लोग में है तो 40-45 तक रोक देंगे तो बहुत अच्छा हो जाएगा. वॉरियर्स टीम अगर हमने देखा इसके पहले वाले मैच में बहुत अच्छी गेंदबाजी आपके प्रीतेश ने की थी, तो प्रीतेश के बारे में क्या कहना चाहोगे? वो हमेशा अच्छा ही करता है, हम ऐसे टीम में खेलते रहते हैं तो हम लोग जानते हैं एक दूसरे को, तो अच्छा बॉलर है इसलिए हमें. सामने भी देखने जाओगे तो सिद्धेश लाड जैसा बैटर था, एक सिक्सर उन्होंने भी लगाया था और सिक्सर लगाने के बाद उनके माइंड में चौकार लगाया था. चौकार लगाने के बाद उनके माइंड में क्या थी, क्या उनको अपने कान मंद दिया था? उनको लगा था कि मैं पीछे कट कर दूंगा, बट उनको स्लो डालना था, स्लो डाल दिया तो उसमें फंस गया, कि स्लो में फंस जाते, बाकी फास्ट में अच्छा मारते हो. ऐसा बहुत सारी शुभकामनाएं रहेगी. महादेव बॉयज टीम आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला खेळायची आहे. आपण टॉस हारलेला आहेत, आता प्रथम फलंदाजी करायची. जर टॉस जिंकला असतात तर काय केलं असतात? ये हम लोग का पहला मैच था तो हम लोगों ने सोचा था कि बॉलिंग ही करेंगे, क्योंकि वहाँ पे जाके पता चलेगा कितना क्या कैसे करना है. बट स्टिल हम लोगों ने बैटिंग मिली है तो हम लोग ट्राई करेंगे 50 to 60 डेफिनेटली. ऐसा 50 to 60 रनों तक आप जाने की कोशिश करोगे. ऐसे कौन से बल्लेबाज है आपके स्क्वाड में जो आपको 50 to 60 रनों तक लेके जाने की कोशिश करेंगे? डीएम है, गुड्डू है, मैं खुद हूँ, गप्पू है और दीपक है. मतलब 5 बैट्समैन है हम लोग के जो कभी भी खेल सकते हैं किसी के भी सामने. यस, वॉरियर्स टीम एक मैच जीती हुई है. उनका अगर कॉन्फिडेंस देखा जाए तो बहुत हाई है. आप आज के दिन की पहली मैच खेल रहे हो तो कहीं ना कहीं उनके कंपैरिजन में आप थोड़े से कम दिखाई दे रहे हो, क्योंकि वो अच्छे फॉर्म में है और वही फॉर्म आगे लेके जाने की कोशिश करेंगे. और अगर 50 to 60 रन आपने लगाए तो एक अच्छी मैच देखने मिलेगी. डेफिनेटली मैच तो आपको पक्का मिलेगा देखने. अच्छा, यस, बहुत सारी शुभकामनाएं आपको भी, दोनों टीम को ऑल द बेस्ट. जाऊयात मॅचच्या दिशेने. एक लो स्कोरिंग मॅच मैदानामध्ये चालू आहे. सुपर स्ट्रायकर्स प्रतिस्पर्धी संघ तुम्ही पाहिलात तर सुपर हिटर्स अशी चालू असलेली मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पाहूयात धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे ती
24 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही मॅच आहे 16 चेंडू आणि 16 धावांची. पहिला चेंडू फुल टॉस, फलंदाज श्याम यांच्यासाठी मात्र टाकताना पाहायला मिळाले, परंतु पंच लेग बाईच्या स्वरूपामध्ये मात्र इथे धावा दर्शवताना पाहायला मिळतात. फुलटॉस मध्ये क्रिकेटला स्थान नाही आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा फुलटॉस चेंडू हाताळताना पाहायला मिळतात ना गोलंदाज, तेव्हा तेव्हा तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. आता हा चेंडू देखील बॅटवरती जर प्रॉपर घेतला असता तर तो देखील सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता, परंतु 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ 1 विकेट. आपण तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. मॅच बरोबरीने चालू आहे, परंतु पाहूया आता ही मॅच कशा पद्धतीने रंगेल. यावेळेला पुन्हा एकदा कट केलेला फटका. क्षेत्ररक्षक फंबल झालेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतील. खराब क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा दिल्या जात आहेत. गरिबी में आटा गिला कशाला म्हटलं जातं, त्याचं मात्र मैदानामध्ये प्रतिउत्तर मात्र मैदानामध्ये मिळतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून. 2 धावा. गोलंदाजी मार्गावरती आपण प्रमोद शेलार यांना पाहतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. पाहूया आता. यावेळेला कव्हर सीझन निवडलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. पाहूया झेल होतोय का, आणि तिथे मात्र एक चांगला झेल पकडत असताना फलंदाज प्रवीण यांची खेळी समाप्त होतीये. फलंदाज माघारी परत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मॅच एकदम समांतर स्थितीत आहे. पाहूया आता. जर इथून चांगली गोलंदाजी जरी केली तरी देखील संघर्ष सुपर हिटर्स हा संघ देखील सुपर ठरू शकतो असं मला काय हरकत नाही. पण तो समोर स्ट्रायकर्स आहे. एक मॅच जिंकली आहे, दुसऱ्या विजयाच्या वाटचाल करतोय श्रीकांत यादव नवीन बॅटर. यावेळेला मात्र पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत. आडव्या बॅटने एक धाव घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न. पाहूया रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. जिथे एकच धावा आहे तिथे मात्र 2-2 धावा दिल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 देखील इथे समाप्त होत आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती धावफलकावरती 29. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच असतात ना मित्रांनो, तेव्हा तुमच्या क्षेत्ररक्षण हा पाठीचा मूळ कणा मानला जातो, आणि इथे मात्र तो कणा कुठे ना कुठे वाकलेला पाहायला मिळतोय. परिणामी प्रतिस्पर्धी संघ थोडासा वर्चस्व गाजवताना पाहायला मिळालाय. जर चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झाले असते, ओव्हरथ्रोच्या ज्या धावा रोखल्या गेल्या असत्या, तर आता समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाहीये. जो चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळतो, दाखवतो, तो मात्र एक चांगला क्रिकेटर म्हणून नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. पंच मात्र इथे सांगतात बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा करताना, म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले ऑन असेल या मॅच मध्ये. ही ओव्हर मात्र खूप महत्वाची आहे. पाहूयात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. चला बा, वेळ घालू नका. सुपर हिटर्स टीम पाहूयात. 12 चेंडू आणि 11 धावांचा खेळ बाकी आहे. समीकरण सोपं वाटतोय, पेपर सोपा वाटतोय जरूर, परंतु दिसायला सोपा असला परंतु खेळताना घ्यायला गेलं तर अवघड जरूर आहे. जर एकाच दुसरा चेंडू जर निर्धाव मैदानामध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा मात्र एक चांगली मॅच आपल्याला वारंवार पाहायला मिळते. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील तसंच काही चित्र पाहायला मिळालं होतं. तसंच काही चित्र या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल का, पाहूयात. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी रुपेश यांना मात्र पाचारण केलं गेलंय. यावेळेला रुपेश यांचा पहिला चेंडू हवेमध्ये, आणि तिथे मात्र काय होत आहे, यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होतीये. खराब क्षेत्ररक्षण. आणि मगाशीच उल्लेख केला
की तुमच्या क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं असणं गरजेचं आहे आणि परिणामी इथे देखील झेलबाद सुटतोय आणि 1 धाव देखील तिथे खर्च होते. 11 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय बॅटिंग करणारा संघ. यावेळेला कट केलाय, पॉवरफुल फटका होता परंतु 30 सर्कल भेदू शकले नाही आहेत. बरोबर शॉर्ट पॉइंट सीझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू जाताना पाहायला मिळाला. 1 धाव मात्र घेतली जाते. तर बॅट पुढील चेंडू यावेळेला स्लोअर वन पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला मात्र बोट फिरवताना पाहायला मिळतात रुपेश. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर फक्त 3 खेळाडू आहेत परंतु बॅटर श्याम मात्र थोडीशी चुकी करताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र हात खोलावे लागतील, श्याम यांना देखील हात खोलावे लागतील परंतु इथे देखील फटका मात्र प्रॉपर पाहायला मिळत नाही. एकेरी धावेने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत. 32 जिंकण्याचं समीकरण. 8 चेंडू 8 धाव्यांची गरज. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी ह्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातील. पाहूया आता कशा पद्धतीने सामना करतील श्रीकांत यादव रुपेश यांचा. तर बॅट पुढील चेंडू. हो यावेळेला अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा परंतु यष्टीरक्षकाकडून होतीये चूक. यष्टीरक्षक काय करतात मला समजत नाहीये. इथे देखील एकही धाव नव्हती, तिथे 2 धावा दिल्या आहेत. काय क्रिकेट आहे मित्रांनो. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही खेळत असाल तर तुमच्याकडून अशा चुका अपेक्षित नाही आहेत. चौतीस धावा धावफलकावरती. यावेळेला चांगला चेंडू आहे. पंच 34 धावांवरती धावसंख्या स्थिरावली 4 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये काय घडलंय पहा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा दिल्या, जिथे कॅच होती तिथे मात्र 1 धावा दिली. जर ह्या धावा कुठे ना कुठे रोखल्या असत्या तर देखील मॅच मध्ये काहीतरी रंगत वाढली असती. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. ही मॅच मात्र शेवटच्या षटकापर्यंत पोहोचवली आहे. स्ट्रायकर्स हिटर्स या टीमने. पाहूया आता 6 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना कोणत्या गोलंदाजाला आणलं जात आहे गोलंदाजी मार्क वरती. सागर त्रिभुवन. पाहुयात सागर अडवतील का रनांची घागर. पाहुयात इथे घागर आडवा धावसंख्येची जी घागर आहे ती थांबवावी लागेल. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. पाहुयात सागर समोर सामना करतायत बॅटर श्याम. दरम्यान पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू फुल टॉस हवेमध्ये आहे. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय आणि तिथे देखील 2 धावा घेतल्या जात आहेत. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 36 धावा. 5 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. जरी मॅच जर पराभवाच्या दिशेने जर बॅटिंग क्षेत्ररक्षण करणारा संघ जात असेल ना मित्रांनो तर त्याचं एकमेव कारण आहे त्यांचं क्षेत्ररक्षण. तुम्हाला क्रिकेट जर जेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात करता ना मित्रांनो तेव्हा तुम्हाला फलंदाजी गोलंदाजी आली नाही ते चालेल परंतु तुम्हाला क्षेत्ररक्षण मैदानामध्ये येणं हे गरजेचं असतं. प्रत्येक मोठ्या खेळाडूची सुरुवात ही क्षेत्ररक्षणापासूनच होताना पाहायला मिळाली आहे आणि इथे ती क्षेत्ररक्षण कुठे ना कुठे कमी पाहायला मिळालंय. यावेळेला मात्र लो फुलटा चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअरले क्षेत्र निवडलं. 1 धाव तर घेतली गेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण की डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे.
एकेरी धाब्याने मात्र धावसंख्या पुढे सरकते. 10व्या धावफलकावरती 37. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा. इथून पुढे जर एका दुसरा चेंडू जरी निर्धाव आला तरी देखील मॅच मध्ये रंगत आणि गंमत वाढू शकते. परंतु सागर यांना ते काहीतरी करामत करावी लागेल मैदानामध्ये. पाहूयात, इथे कमवण्यासारखं भरपूर काही आहे, गमवण्यासारखं काही नाही आहे. कमवलं तर खूप काही कमवू शकतात सागर. हो, यावेळेला पहा, एक दिलस्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाते, दुसरी धावेचा प्रयत्न आहे का? नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. 3-2चं समीकरण आहे. काय मॅच चालू आहे असं वाटलं होतं की 3 ते 3.5 षटकामध्ये मात्र ही मॅच समाप्त केली जाऊ शकेल, परंतु ती मॅच मात्र शेवटच्या षटकापर्यंत नेऊन ठेवली आहे ती ही संघर्ष हिटर्स या संघाने. पाहूयात, तीन चेंडू 2 धाव्यांची गरज. पाहूयात, दुसरा चेंडू निर्धाव चेंडूची गरज आहे. एखादी विकेट जरी मिळवून दिली तरी देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो क्षेत्ररक्षण करणारा संघ. यावेळेला शफलून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु प्रयत्न करणं हेच गरजेचं होतं आणि 2 धावा तिथे पूर्ण केल्या जातात आणि ही मॅच देखील इथे विजय मिळवली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. अभिनंदन टीम. संघर्ष स्ट्रायकर्स या संघाने मात्र विजय मिळवलाय. आजच्या दिवसातील दुसरा विजय मात्र आपल्या नावावरती केलाय आणि पुढील फेरीमध्ये जे क्वालिफिकेशन आहे, क्वालिफायर राऊंड आहेत, त्याच्यामध्ये मात्र आपलं नामांकन नोंदवलंय आणि हार्डलक संघर्ष हिटर्स संघ आपणास अजून देखील एक मॅच आपली अजून बाकी आहे, जी मॅच पुढील तुमची